करण्याची तयारी झालेली आहे आणि काय मागणी केली जाणार आहे? पोलिसांनी परवानगी नाही दिली अशी परिस्थिती. आज म्हणजे महाराष्ट्राचा म्हणून मी इतकंच सांगेन की आज दोन महत्त्वाचे आंदोलन आहेत. महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश आंदोलन सरकारविरुद्ध आहे, म्हणजे खास करून भ्रष्ट मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात आंदोलन होतं शिवसेनेतर्फे राज्यभरात, आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होते. ते आंदोलन अत्यंत महत्त्वाचं. त्याच वेळेला दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सर्व खासदार, लोकसभा, राज्यसभा, इतर प्रमुख लोक आम्ही संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत, निर्वाचन सदनपर्यंत मार्च काढणार आहोत, मोर्चा काढणार आहोत. ज्या पद्धतीचं निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहे, सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यामधले घोटाळे समोर येत आहेत, ईव्हीएम संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच्यावर निवडणूक आयोग हे पूर्णपणे सरकारचं हस्तक म्हणून काम करते. आम्हाला निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाऊन विचारावा लागेल. राहुल गांधी तर रोज निवडणूक आयोगाची प्रकरणं बाहेर काढतात, आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे. लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी, आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे दिल्लीतला. नाही, पण राऊत बाराच लोकांना, 30 लोकांना परमिशन दिली आहे भेटण्यासाठी दुपारी 12 वाजता. बघा, प्रश्न भेटण्याचं नाहीये, प्रश्न आम्ही सर्व खासदारांनी एकत्र येऊन देशाचं लक्ष वेधून घेण्याचा आहे, आणि लोकशाहीनं आम्हाला हा अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोग सांगू शकत नाही किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाही. बाकी देशभरात जिथे काँग्रेसची सरकार आहे तिथे बीजेपीचे लोक आंदोलन करत आहेत. या दिल्लीमध्ये भाजपतर्फे मोठमोठी संमेलनं, सभा आणि गोंधळाची कामं होत आहेत. मग आम्ही जर आमच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी एखादं आंदोलन करत असू तर त्याला रोखण्याचं कारण काय? ही काय इमर्जन्सी किंवा सेन्सॉरशिप काय लावलं आहे पाहावं लागेल ना आम्हाला. आम्ही जाऊ ना, रस्त्यावर उतरू ना, आम्ही काय करतील, आम्हाला अटक करून तुरुंगात टाकतील, आमची तयारी. नाही, पण राऊतसाहेब, निवडणूक आयोग असं म्हणतोय की राहुल गांधी हे फक्त आरोप करतात. त्यांना आम्ही जेव्हा सांगतो आहोत की तुम्ही पुरावे आम्हाला सादर करा, ते आम्हाला सादर करत नाहीत. यामुळे राहुल गांधींच्या विरोधात कर्नाटक, महाराष्ट्र आणि आणखी एका राज्यानं निवडणूक आयोगानं नोटीसही इश्यू केली. बघा, असं आहे की राहुल गांधींनी पुरावे दावे म्हणजे काय करावं? राहुल गांधी हे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे, ते सत्य बोलत आहेत, त्यांनी पुरावे समोर आणलेले आहेत. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुरावे द्यायची गरज काय? महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले ना. काय केलं निवडणूक आयोगाने? महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले निवडणूक आयोगाला. हा निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडे गांडूळ आहे. निवडणूक आयोगावरती आमचा स्वतःचा विश्वास नाही आहे. अमोल कीर्तिकरांची लोकसभेची जागा या लोकांनी कशी चोरली हे आमच्या समोर आहे. शिवसेना हे नाव आणि चिन्ह याच निवडणूक आयोगानं चोरून कसं दुसऱ्या चोरांच्या हातात दिलं हे आम्ही पाहिलंय. तर निवडणूक आयोगानं आम्हाला ह्या गोष्टी सांगू नयेत. राहुल गांधींनी संपूर्ण पुरावे दिलेले आहेत, आणि हे पुरावे त्यांच्या वेबसाईटवरच आहेत, आणि त्या आधारेच राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन दिले. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आणि प्रवक्ता आहे. नाही, पण यावर फडणवीस असं म्हणत आहे की 4 वेळा निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाला सांगितलं की जर तुमचं म्हणणं आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं असं ते त्यांनी सांगावं. विरोधी पक्ष या देशातला संपूर्ण, ज्याला असं वाटलंय की आपली फसवणूक झाली, तो विरोधी पक्ष संपूर्ण देशातला एकवटला आहे. आणि निवडणूक आयोग अशी लढाई आहे, आणि
जे लाभार्थी आहेत या निवडणूक आयोगाचे त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहे. हे लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी आहेत निवडणूक आयोगाच्या दरोड्यातले. तेव्हा दरोड्यातला लाभार्थी श्रीमान फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यांनी गप्प राहायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे चोरीचा माल, चोराने गप्प राहिलं पाहिजे. त्यांच्याकडे चोरीचा माल लक्षात घ्या. स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये 3.25 ते 3.5 लाख मतांची चोरी झाली. हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या सख्या भाचाचंही नाव कापलं गेलं, त्यांच्या घरातली नावं कापली गेली. म्हणजे गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं, गडकरींनाही कोणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं. त्यांच्या मतदारसंघात इतकी मतं जर वगळली गेली असती तर विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालं याचा विचार न केलेला बरा. सर, एक प्रश्न असा आहे की फडणवीस म्हणतात की लोकसभेला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी जिंकली महाराष्ट्रात तर त्यावेळी आयोगावर आक्षेप घेतला जाते आणि विधानसभा हरली की नाही, लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळे झाले. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास गेल्या काही दिवसामध्ये फार घसरलेला आहे. ते गोंधळले आहेत त्या नवीन सरकारमध्ये. राहुल गांधी यांचं जर विधान पुराव्यासह त्यांनी ऐकलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मला असं वाटतं की त्यांच्यावरती चांगल्या उपचाराची गरज आहे. राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये सुद्धा 50 ते 60 लोकसभा मतदारसंघाचा जो घोटाळा झाला त्याच्यामुळे मोदी हे प्रधानमंत्री होऊ शकले. हे राहुल गांधीचं विधान देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या त्यांनी ऐकलेलं दिसत नाहीये. 50 ते 60 लोकसभा मतदारसंघात यांनी घोटाळा केलेला आहे. जयपूर ग्रामीणची जागा शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार चोपडा हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत जिंकलेले होते चांगल्या मतांनी. तिथे मतमोजणी बंद करण्यात आली आणि पोस्टल बॅलेटचा घोटाळा करून भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला. अमोल कीर्तीकरांचंही तेच झालं. अशा 50 जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले. हे फडणवीस यांना पक्क माहिती आहे, पक्क. त्याच्यामुळे ते चोरांची बाजू चोर घेणारच. रावसाहेब, आज तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं आहे आणि माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा ठाव ठिकाणा काय या बाबतीतली विचारणा केलेली आहे. समजा जर तो कळला नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचीही तुम्ही तयारी दर्शवलेली आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही उपराष्ट्रपती आहेत, कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले आहेत. त्याच्यामुळे ते काळजीवाहू उपराष्ट्रपती असायला पाहिजे. कुठे आहेत? गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही. ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली. ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झालाय का की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं? हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारनं माहिती द्यावी. जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील, वागतील, कृती करतील त्यांना आम्ही गायब करू, जसं चीनमध्ये होत्या, रशियामध्ये होत्या. कुठे आहेत? 21 जुलैला मी पत्रात लिहिलं, 21 जुलैला ते सभागृहात आले धनखड. त्यांनी कामकाज सुरू केलं. मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंधूच्या चर्चेवर. त्यानंतर हाऊस दिवसभरासाठी तहकूब झाले साधारण. म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती. आम्ही ओळखतो धनकरांना. सायंकाळी 6 वाजता राजीनामा देतात आणि तेव्हापासून त्याचा थांगपत्ता लागत नाही, अतापत्ता लागत नाही. लापत्ता होतात, बेपत्ता होतात. देशाचा इतका मोठा महत्त्वाचा संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमचे उपराष्ट्रपती सुखरूप आहेत, ते ह्या ठिकाणी आहेत,
तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता. आज या क्षण जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही. ते हाऊस अरेस्ट आहेत का? त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलंय का? काय झालं? या देशाचा नागरिक म्हणून, एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले. राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो उपराष्ट्रपतीचं, पण आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांच्याशी आमची चर्चा झाली. कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न उचलला. सुप्रीम कोर्टात जाऊन हरवलेल्या किंवा बेपत्ता व्यक्तींसंदर्भात एक हॅबियस कॉर्पस नावाचा एक अर्ज असतो की हे कुठे आहेत, तो हॅबियस कॉर्पस आम्हाला करावा लागेल. नाही, पण रावसाहेब, तुम्हाला काय वाटतं की असं का होतं आहे धनखडांच्या बाबतीत? असं काय त्यांच्याकडे काहीतरी- आहे किंवा असं ते काय करत नक्की होते की ज्यामुळे आज ते ही आता परिस्थिती- हळूहळू तुमच्यापर्यंत माहिती येईल. धनखड यांना राजीनामा देण्यासाठी का जबरदस्ती करण्यात आली? अहो, आपली साधी नोकरी सोडताना माणूस 100 वेळा विचार करतो. साधी नोकरी सोडताना ते तर देशात उपराष्ट्रपती पद आहे. कोणी प्रकृतीच्या कारणास्तव सोडतं का उपराष्ट्रपती पद? नाही, पण रावसाहेब, तुमच्याकडे काय माहिती आहे का? माझ्याकडे भरपूर माहिती आहे आणि मी योग्य वेळी देईन असते. तुम्हाला माहिती आहे, मी माझी माहिती कधी दाबून ठेवत नाही. बोले. रावसाहेब, आणखी एक आज मराठी बुलढाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा मेळावा होतोय. ठीक आहे. नाही, रावसाहेब, 160 जागा संजय जिंकण्याचा गायकवाडांनी फोटो जे आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सगळे फोटो गायब केले. पोस्टरवरचे कुणाचाही फोटो ठेवलेला नाहीये. ही नाराजी आहे की सगळे त्या बॉक्सिंगच्या मारहाणीवरून एकनाथ शिंदेनी त्यांना झापल्यानंतर? नाही, मला माहिती नाही. मला माहिती नाही. नाही, रावसाहेब, इंडिया अलायंस के रावसाहेब, 300 सांसद आज संसद से चुनाव आयोग की तरफ मार्च करने वाले हैं. हालांकि दिल्ली पुलिस का कहना है कि अनुमति नहीं दी गई है. इस बीच ये खबर आई कि आयोग ने 30 लोगों को मिलने की अनुमति बात दी है. ऐसी कैसे आयोग है कि हम सब लोग 300 सांसद जो हमारे हैं, कांग्रेस हो या इंडिया ब्लॉक के सभी सदस्यगण हैं, क्या दिल्ली की पुलिस सम्मानीय सांसदों से डरती है? क्या हम टेररिस्ट हैं? हम गुंडे हैं कि हमें रोका जा रहा है? हम पार्लियामेंटेरियन हैं. हम पार्लियामेंट से सीधे चलकर निर्वाचन सदन या चुनाव आयोग के पास जाना चाहते हैं. हम निशस्त्र हैं. हाँ? हम अहिंसावादी हैं. लोकतंत्र ने हमको ये अधिकार दिया है कि हमारी बात जाकर किसी भी स्वरूप में जाकर निर्वाचन आयोग में जाकर हमारी बात कहे. लेकिन पुलिस, दिल्ली की पुलिस अगर हमें रोकती है तो ये लोकतंत्र के लिए चिंता की बात है. हम बार बार निर्वाचन आयोग का घोटाला, चाहे वोटर लिस्ट हो, चाहे ईवीएम हो, चाहे और कुछ हो, राहुल गांधी जी और हम सब उजागर कर रहे हैं. उससे अगर किसी को तकलीफ होती है तो उनकी बात है. लेकिन अगर हमारे कुछ सवाल है, वो सवाल हम चुनाव आयोग से पूछना चाहते हैं और हम सभी मिलकर जाना चाहते हैं, तो हमको परमिशन मिलनी चाहिए. हम कोई कानून व्यवस्था बिगाड़ने का काम नहीं कर रहे हैं ना. ये बहुत गलत है. ऐसा नहीं होना चाहिए, खास करके देश के कैपिटल राजधानी में. तेजस्वी यादव ने कल प्रेस कॉन्फ्रेंस में ये जानकारी दी कि उप मुख्यमंत्री 2 जगह से उनका नाम आया है वोटर लिस्ट में. आयोग ने नोटिस भी किया है विजय सिन्हा को. क्या ये मुद्दा भी आप लोग बढ़ा चढ़ा? सभी मुद्दे जाएंगे. बिहार के 2 जगह पर हमने देखा. एक जगह पर एक घर में 160 वोटर्स हैं और जमुई में एक दूसरे जगह पर 200 से ज्यादा वोटर्स हैं. ये सब मुद्दे सामने आए हैं. ये कौन है, किसने किया है? हमने महाभारत काल में देखा था कि कौरव जो थे 100 कौरव थे. धृतराष्ट्र को और गांधारी को 100 बच्चे थे कौरव. लेकिन अब ऐसे पिता वोटर लिस्ट में सामने आ रहे हैं कि उनको 100 से ज्यादा बच्चे हैं और वोटिंग लिस्ट में. चलिए, थैंक यू. इलेक्शन में शिवसेना, यूबीटी और एमएनएस का गठबंधन हुआ है. राव सर एक प्रसंग. पाकिस्तानी सेना जनरल प्रमुख जनरल
हसीन मनूर ने कहा है कि भारत को धमकी देते हुए कहा है कि अगर पाकिस्तान को अवस्थिति में खतरा हुआ तो पाकिस्तान आजाद दुनिया परमाणु से देखिए, ये जनरल मुनीर नहीं बोल रहा है, वो अमेरिका में जाकर बोल रहा है, उसका बाप अमेरिका है। ये अमेरिका बोल रहे है उसके मुंह से, हमको धमका रही है, ये चाइना बोल रही है, लेकिन भारत पाकिस्तान का बाप है, ये जनरल मुनीर ने समझ कर लेना चाहिए। भारत एक ऐसा देश है, आज चुप है, लेकिन अगर हमने ये ठान लिया तो पाकिस्तान इस जमीन पर नहीं रहेगा, ये उनको मालूम है। ये बड़बोलेपन बंद करना चाहिए, अमेरिका की धरती पर जाकर हिंदुस्तान को धमकाना बंद करना चाहिए। थैंक यू।